भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी नागरिकांना छत्री वाटप, आशा वर्कर्स यांना रेस्टिंगचं किट, रिक्षा चालकांना सिलेंडरचे वाटप तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले। वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी समाजातील विविध घटकांनी, विविध मान्यवरांनी देखील बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। कोकण म्हाडाचे माजी सभापती आणि या जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्यात असे आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे। वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा होतोय। मी आम्हा सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्वाचा मोलाचा वाटा आहे। या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते। त्याच्या पाठीमागे त्यांच्या आणि त्यांनी जोडलेल्या सहकार्यांचे सर्व परिश्रम आहेत। मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आज त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी ताकदवान होत चाललेली आहे। या नुकत्याच झालेल्या या ज्या लोकसभेची निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ असू द्या, रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ असू द्या, तिन्ही ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती आणि तिन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडलापर्यंत प्रवास करत, प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या सभांचं नियोजन करत त्यांनी पक्षाला आणि महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांना या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत राहत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम हो अशा माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मी माननीय खासदार अप्पा बारणे साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती म्हणून त्यांचं काम करत असताना त्यांच्या विजयासाठी आम्ही साऱ्यांनी मिळून परिश्रम केले। सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या तीन लोकसभांची जबाबदारी होती। त्याच्यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रवास करत बाळासाहेबांनी जास्तीत जास्त मतांचा या ठिकाणी मतं त्यांना कशी मिळू शकतील या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याची परिणती ही यशामध्ये झालेली आहे। पुन्हा एकदा सन्माननीय बाळासाहेबांचं अभिनंदन। आपण सगळेजण साजरा करतो। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालोय। आपले सन्माननीय नेते खऱ्या अर्थानं ज्यांनी सगळ्यांना प्रेम दिलं आणि जनतेसाठी काम करणारा एक कार्यकर्ता काय असतो, कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसेवा आणि नुसती जनसेवा नाही तर अहोरात्र, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून
जनतेसाठी जनसेवा करणारा कार्यकर्ता काय असतो हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं सन्माननीय बाळासाहेब पाटील. 40 वर्षाचा आयुष्यातला काळ हा संघर्षाचा काळ आपल्या सगळ्यांसाठी समाजसेवेमुळे त्यांनी अर्पित केला. भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व रायगड जिल्ह्यामध्ये फारच कमी असल्यापासून त्या ठिकाणी कमळ कसं फुलेल, माझ्या माता भगिनींची सेवा मी कसं करू शकेन, भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत जे प्रत्येकाचा विकास करण्याचा विचार आहे, प्रत्येकाला ताकद देणं, त्यांचे अश्रू पुसणं, त्यांना काहीतरी भरीव मदत करणं, हा विचार सन्माननीय दीनदयालजी उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्णजी अडवाणी असतील, त्यांनी तो विचार भारतीय जनता पार्टीला दिला आणि तो विचार घेऊन रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी काम करत आहे. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आपण पाहत असाल माझे बंधुतुल्य बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा निष्ठेचा वाढदिवस आहे. आपण ह्या 30-35 वर्षाची कारकीर्द पाहिली तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं रोवून धरण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. आणि आजचा हा वाढदिवस हा माहोल आपण जो पाहतोय त्यांच्या निष्ठेचा वाढदिवस असं मी म्हणतो. आणि बघा, वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला 1 वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचारावर चालना, कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस करत असतो. आणि बाळासाहेब पाटील हे वेगळं सांगायचं कारण नाहीये, सामाजिक क्षेत्रातनं त्यांचं नाव झालेलं आहे. राजकीय कीर्ती त्याला जोड लागते हा जरी विषय असेल पण त्यांचं वलय जर पाहिलं तर सामाजिक जीवनात आपल्या सुखदुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना संगती घेऊन जाण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. मी आई जगदंबेला प्रार्थना करतो त्यांच्यातून हे जे काम चाललंय हे काम असंच त्यांच्या कारकिर्दीत चालत राहावं. आणि मी माझ्या वतीनं, माझ्या शिवसेना जिल्हा पार्टीच्या वतीनं त्यांना लाख शुभेच्छा देतो. आई जगदंबेला प्रार्थना करतो की माझे सहकारी, माझे बंधुतुल्य, माझ्या सोबत असलेले सर्व मंडळी आणि हे असंच हसत मुखानं राहावं अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रीय विचारधारा बाजूला ठेवून अनेक पक्षातली लोक या ठिकाणी बाळासाहेबांना शुभेच्छा देणार, काय सांगा? मग मी तेच म्हटलं ना की त्याचं कारण असं आहे की कुठलेही पक्ष हा एक वेळेला असतो. ह्या विचारांचा वाढदिवस आहे, निष्ठेचा वाढदिवस आहे. त्याचं कारण ते की कुठल्या पक्षाचं काही असो, आता आम्ही कुठल्याही पक्षात काही काम करत असेल पण बाळासाहेबांचं आमच्या गणेश उत्सवाला असेल, आमच्या कुठल्या कार्यक्रमाला असेल, त्या जातीनं आवर्जून तिथे उपस्थित राहायचे. त्याची पोच पावती पक्ष संघटना पक्षाबरोबर. आपण राजकीय बोलायचं झालं तर 1 तास पुरत नाही, आपण 1-1.5-2 तास कालखंडामध्ये पाहिलंय की कशा बेडूकुड्या, कोण कुठल्या पक्षाचा, कुठे निष्ठावंत राहिलेत, कुठे त्या निष्ठावंतातला एक चेहरा आहे. म्हणून लोकांनाही त्याची कल्पना आहे. म्हणून सर्व मंडळी, सर्व राजकीय पक्षातली मंडळी त्यांच्या वाढदिवसाला नियमित हजेरी लावतात. आज या रायगड जिल्ह्याचे, ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळं या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेलमधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं आज छोटंसं झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेला आहे. आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे. आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे. आणि अशाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे. माझे राजकीय गुरु सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी, आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे. आणि या भारतीय जनता पार्टीचे आम्ही सदस्य आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त असंच साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं, साहेबांना उदंड आयुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. यांचा वाढदिवस म्हटला तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो, वृद्ध असो, वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून जाणं आणि त्याची मन जमणं असा एक कार्यकर्ता. आणि त्यांचा वाढदिवस म्हटला तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुलवला तो कमळाचा वटवृक्ष झाला. आणि आपण पाहिलं असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये
लोकसभेला त्याचं आपल्याला प्रत्यंतर आलं. जे उरण आणि कर्जतने घालवलं ते पनवेलने सावरलं आणि हा वृक्ष लावण्यामध्ये जी मुलं रुजवली गेली ती बाळासाहेबांनी रुजवली गेली. आम्ही त्यांच्या तालमीमध्ये घडलेली व्यक्ती आहोत आणि सांगण्याचं विशेष तात्पर्य असं की त्यांच्याकडे ठाण्यापासून ते कोकणापर्यंत जी जी जबाबदारी होती, मावळची जबाबदारी त्यांच्याकडे होती, ठाण्याची होती, कल्याण डोंबिवलीची होती, रत्नागिरीची होती. आणि मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिमानाने सांगावंसं वाटतं की राजकारणामध्ये नेतृत्व कसं असावं तर ते बाळासाहेबांसारखं असावं. सगळे शीट ह्या निवडून आलेले आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत, ज्याच्या मागं त्यांचं असलेलं कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य आणि ह्या संघटन कौशल्यामुळं ही जी जमवलेली जी व्यक्ती आहेत, जी लोक आहेत, ही प्रेमापोटी आलेली लोक, बाळासाहेबांना कधीही न सोडून जाणारी लोक, अशी बाळासाहेबांना सतत प्रेम देत राहील. आणि कुठलीही अपेक्षा त्यांनी पक्षाकडून घेतली नाही, परंतु पक्षांनी त्यांना देखील सन्मान देण्याचं काम केलं. त्यांचे जे आमचे विक्रांतजी पाटील यांना महासचिव बनवलं, एवढंच नव्हे तर त्यांना प्रदेश अध्यक्ष युवा मोर्चाचं असे 2 संध्या दिल्या. स्वतः बाळासाहेब पाटील यांना कोकण म्हाडा सभापती बनवलं आणि त्याची जबाबदारी कशी पेलावी आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजेत. त्यांना काळ थोडा मिळाला पण त्यांनी त्याचा परफॉर्मन्स भरपूर दिला होता. येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळेल आणि ती संधीचे सोनं कसं करायचं असतं ते बाळासाहेबांना सांगण्याची गरज नाही आणि कुठल्याही ज्योतिषाकडून ऐकण्याची गरज नाही. या प्रसंगी बाळासाहेबांना उदंड आयुष्य लाभो, या सर्वांचं प्रेम, लहान थोरांचं प्रेम बाळासाहेबांना मिळो. त्याचबरोबर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून किंबहुना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे चालणाऱ्या विक्रांत पाटलांना उज्ज्वल भविष्यासाठी देखील मी या प्रसंगी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. निश्चितच सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब माजी राज्यमंत्री, कोकण म्हाडाचे ते सभापती होते. निश्चित आमच्या पनवेल शहरामध्ये, पनवेल महानगरपालिका, पनवेल विधानसभा असू द्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे. निश्चितच आपण पाहिलं असेल की त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत. म्हणजे त्यांनी जे रुजवलं होतं त्याला आता कुठेतरी फल आलेलं दिसतोय. त्यांना सुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे. ते ज्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण सर्व लोकांना सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होतोय. आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करत म्हणून त्यांच्या संपूर्ण याच्या पुढील राजकीय सामाजिक वाटचालीस मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण पाहिलं असेल की त्यांचा चेहरा हा अतिशय हसतमुख आहे. म्हणजे त्यांचं वय आता मला माहित नाही, कदाचित 40-45 असेल असंच वाटतंय ते. कारण हसतमुख असल्यामुळे चेहरा, त्याच्यामुळे त्यांचं वय पण लक्षात येतं. पण साहेबांना असेच की त्यांना 100 त्यांनी गाठावी आणि अशीच त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना निरोगी आयुष्य त्यांना मिळावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस म्हणून शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या म्हणून शुभेच्छा देतो. सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र साहेबांचा हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे या वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि साहेबांनी दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आज नाही, अगोदरपासून आमची शाळा आहे, त्या शाळेला आम्हाला 25 वर्षापासून परमिशन नाही मिळत होती. कोचिंग क्लासेस होते, फक्त कोचिंग क्लासेस. पण साहेबांनी विनोद तावडे साहेबांकडे घेऊन गेले. त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो, तुम्हाला मदत करावी लागेल. तर त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले. तर साहेबांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आम्हाला आशा आहे की दरवेळी ते अशीच मदत करतील. त्याच्या अगोदर आम्ही वर्षा गायकवाडकडे गेलो होतो, फौजिया खान मिनिस्टर होते त्यांच्याकडे गेलो होतो. मुस्लिम समाजाची होती, मिनिस्टर होती, एज्युकेशन मिनिस्टर होती, तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं नाही. परंतु साहेबांनी दरवेळी आम्हाला मदत केलेला. आणि इकडे नाही, तलोजा फेज 1 फेज 2ला जेव्हा कब्रस्तानचा आला तर कब्रस्तानसाठी 4.5 करोड रुपयाची निधी साहेबांनी, बाळासाहेबांनी स्वतःहून आम्हाला घेऊन दिली. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला जागा मिळाली, 38 करोडची जागा मिळाली, परंतु त्यानंतर प्रॉब्लेम आला की भांडणार काय, याला पैसे कुठून आणणार. आम्ही साहेबांकडे आलो, साहेबांनी कमिशनरकडे घेऊन गेलो, तर त्यांनी आम्हाला 2,41,00,000 रुपयाची निधी दिली. आज काम जोरात चालू आहे. तर आम्ही साहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेबांचा आशीर्वाद असाच आमच्यावर राहील हे आम्ही साहेबांकडे विनंती करतो. आणि साहेबांचा दीर्घ आशीर्वाद आम्हाला भेटावे. आणि एक शेर बोलीन, साहेब जेव्हा समोरून येत होते ना, तेव्हा एक शेर मला आठवला. आपने मुस्कुराते हुए
महफिल में रखा जो ये कदम, आपने मुस्कुराते हुए यानी हंसते हुए महफिल में रखा जो ये कदम, हम ये समझे कि चांद खुद जमीन पर उतर आया है। मैं तो अकेला ही चला था, जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए, कारवा बनता गया। साहेब असे व्यक्तिमत्वाबाबत जर आपल्याला बोलायचं झालं, एक चांगलं आणि खणखणीत व्यक्तिमत्व असावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे। आणि मी मुद्दाम हजर राहिलो यासाठी की रायगड जिल्ह्यातलाच मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे अशातला भाग नाही आहे, तर महाराष्ट्रातले बरेचसे लोक, महाराष्ट्रातले सगळे मराठा समाजाचे वैयक्तिक पुढारी हे सगळे त्यांच्या मागे ठाम उभे आहेत। कारण त्यांचं मला एक वाक्य आठवतं, अजूनही तेच सांगतात की आम्ही कोणत्या पक्षात कुठे काम करतोय हे महत्त्वाचं नाही आहे, ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक होईल, मीटिंग होईल, ज्या अडीअडचणी निर्माण होतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आमच्या पायातल्या चप्पल बाहेर ठेवून आम्ही मराठा समाजासाठी ठामपणाने उभं राहिलो। त्यातला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचं आपल्याला नाव पुढे घेता येईल। आणि अशा पद्धतीचं एक वर्तन असणारा, चांगलं वर्तन असलेला एक पुढारी रायगड जिल्ह्याला लाभला, हा रायगड जिल्ह्याचं एक भाग्य म्हणायला काही हरकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।